हे सरळ कपडा आहे, हे बाजू सरळ आहे, ही बाजू सरळ आहे, मार्किंग केलेली बाजू सरळ आहे. हा बघा, 1 टंचनची मार्जिन करायची आहे. बघा आता धागे निघतात सिल्कच्या कपड्याचे, म्हणून त्याला काय करतात, आधी पहिल्यांदा सरळ बाजूने शिवाय मारून घेतात. ही सरळ बाजू आहे, ही याच्यावर शिवाय मारून घेतली. काही फिटिंग आहे समजा, तिथे ह्या स्कर्ट आहे ना. आता ह्याला काय करायचं, ती उलट बाजू, ही बाजू आहे उलट आहे ना. मग याला अशी शिलाई करून घ्यायची. मग फिटिंगचं माप टाकायचं, जे काय असेल ते फिटिंगचं माप टाकून द्यायचं असं, ठीक आहे. आणि त्या फिटिंगच्या लाईन ऑफनी त्याला स्टिच करून घ्यायचं. जर यांना हायलाइट करायचं असेल तर जे खालचं कापड आहे ना, ते दुसरं कलर देऊन वरचं दुसरं कलर. हां, तर तुम्ही सॅम्पल तयार करता करा ना, तसंही करू शकता तुम्ही. बघा आता, ओके. मग इकडे पण फिनिशिंग आहे, धागे वागे निघत नाही. सगळा हा इंटरनल फिनिशिंग आलं लक्षात, म्हणून याला इंटरनल फिनिशिंग जॉईंट म्हणतात.